प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. तर आज आपण त्या प्रभूला गौरव आणि स्तुतीचा यज्ञ देण्यासाठी इथे एकत्रित जमलेलो आहोत. परमेश्वराचं वचन सांगत आहे की बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडेच आहेत. हालेलुया. 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 तर आज आपण त्या प्रभूचे निवडलेले असे लोक त्याच्या चरणाजवळ आलेलो आहोत. म्हणून जोरदार टाळ्या वाजवून त्या प्रभूला धन्यवाद देऊया. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. प्रेज यू जीसस. सुसाना जीसस. हालेलुया. 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 तर आता आपण त्या प्रभूची गौरवाने स्तुती करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत की त्याने आपल्याला आजचा संपूर्ण दिवस सुंदर असा दिवस पाहण्याचं भाग्य दिलेलं आहे. थँक्यू लॉर्ड जीसस. प्रेज यू जीसस. होसाना जीसस. हालेलुया. आभार मानत असतानाच आपण आपले डोळे बंद करून घेणार आहोत. आपले दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवणार आहोत. परमेश्वराच्या जवळ आपण जाणार आहोत. परंतु आपण माणूस आहोत. आपण दुर्बळ आहोत. आपल्या हातून अनेक अशा चुका घडत असतात. अनेक अशी पापं घडत असतात. कधी कधी जाणीवेने, कधी कधी अजाणीवेने. कधी कधी आपण नेहमी त्याच पापात पडत असतो. म्हणून आपण आपलं हृदय त्या परमेश्वरासमोर रिक्त करूया. प्रभू आम्हाला क्षमा कर. प्रभू तुझी दया आमच्यावर पाठव. प्रभू तुझी कृपा आम्हाला दे. प्रभू तुझ्या करुणेने, तुझ्या दयेने आमचे अपराध पुसून टाक. प्रभू आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर. प्रभू हो राबा राबा रा शिका रा 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 हिया रा 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 हो राबा 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 राबा. आता आपण त्या प्रभूकडे त्याचा कैवारी पवित्र आत्मा मागणार आहोत, जो आपल्याला अशक्तपणामध्ये हातभार लावत असतो. जो सत्याचा तो कैवारी पवित्र आत्मा आपण या क्षणी त्या प्रभूकडे मागूया. कम होली स्पिरिट. हे पवित्र आत्मे सामर्थ्याने, तुझ्या शक्तीने, तुझं पावित्र्य घेऊन ये, तुझं ज्ञान घेऊन ये. कम होली स्पिरिट. हे पवित्र आत्मे सामर्थ्याने, तुझ्या शक्तीने, तुझं पावित्र्य घेऊन ये. तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे. तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. आपण आपल्या हातून से करूया. त्या पवित्र आत्म्याचा स्वीकार करूया. तो या क्षणी आपल्यामध्ये हजर आहे.
तो आपणाबरोबर येऊ इच्छित आहे, त्याला आमंत्रण करूया. बहने दे उस हवा को, छू ले हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे. Holy Spirit, हे पवित्र आत्म्या, बहने दे उस हवा को, छू ले हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे. तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. आ पवित्र आत्मा, 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 आ पवित्र आत्मा. रिंदिया रा 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 बरा 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 शिकदा रा 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 या रा 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 रा. तर आपण त्या प्रभूकडे त्याचा सत्याचा कैवारी पवित्र आत्मा मागितलेला आहे आणि त्याने तो आपणावर पवित्र आत्मा पाठवलेला आहे. म्हणून जोरदार टाळ्या वाजून त्या प्रभूला धन्यवाद देऊया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, प्रेज यू जीसस, सुसना जीसस, हालेलुया 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 हालेलुया. परमेश्वराची आपण आता गौरवाने स्तुती करणार आहोत. तर परमेश्वराचं बायबलमध्ये वचन आहे की जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावामध्ये हजर आहेत त्यांच्यामध्ये मी हजर आहे. हालेलुया. आणि या क्षणी प्रभू येशू ख्रिस्त आपणा प्रत्येकामध्ये हजर आहे. त्याच विश्वासाने आपण त्या प्रभू परमेश्वराच्या जवळ आलेला आहोत. हालेलुया. परमेश्वर खूप चांगला आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी आपण इथे एकत्रित जमलेलो आहोत. म्हणून एका स्तोत्राद्वारे आपण त्याला गौरव आणि स्तुती देणार आहोत. हालेलुया हालेलुया. 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 तर आपलं उत्तर असेल हालेलुया हालेलुया. 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 अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराचा जय जयकार करा. हालेलुया. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. हालेलुया. गीत गात त्याच्या पुढे या. हालेलुया. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. हालेलुया. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले आम्ही त्याचेच आहोत. हालेलुया. आम्ही त्याची प्रजा त्याच्या कुरणातील कळप आहोत. हालेलुया. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. हालेलुया. त्याचे उपकार स्मरण करा. हालेलुया. त्याच्या नावाचा धन्यवाद करा. हालेलुया. कारण परमेश्वर चांगला आहे. हालेलुया. त्याची दया सनातन आहे हालेलुया. आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. हालेलुया. खरोखर आपला प्रभू परमेश्वर इतका चांगला आहे आणि त्याची दया आपणावर विपुल प्रमाणामध्ये तो पाठवत असतो. अशा जिवंत अशा प्रभू परमेश्वराला आपण गौरवाने स्तुती देऊया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, प्रेज यू जीसस, सुसना जीसस, हालेलुया लॉर्ड, प्रेज यू जीसस, सुसना जीसस, थँक्यू फादर, थँक्यू लॉर्ड, हालेलुया जीसस. आपण टाळ्या वाजून त्या प्रभूला गौरवाने स्तुती देणार आहोत. हालेलुया स्तुती हो यीशु की, हालेलुया स्तुती हो यीशु की, हालेलुया स्तुती हो यीशु की. पापों से बचाया उसे ही, झूम के मन मेरा गाए रे, झूम के मन मेरा
के मन मेरा गाए रे, नया जीवन दिया है हमें। हालेलुया स्तुति हो यीशु की, हालेलुया स्तुति हो यीशु की, हालेलुया स्तुति हो यीशु की। पापों से बचाया उसने ही, झूम के मन मेरा गाए रे, झूम के मन मेरा गाए रे, झूम के मन मेरा गाए रे, नया जीवन दिया है हमें। यीशु का प्यार, तुम जो मिले तारनहारा, जीवन में आए बहार। आओ यारो मेरे संग आओ, फैलाए यीशु का प्यार। हालेलुया स्तुति हो यीशु की, हालेलुया स्तुति हो यीशु की, हालेलुया स्तुति हो यीशु की। पापों से बचाया उसने ही, झूम के मन मेरा गाए रे, झूम के मन मेरा गाए रे, झूम के मन मेरा गाए रे, नया जीवन दिया है हमें। जाएंगे हम अपने उस घर, ना गम है जहाँ ना आंसू। दिल ने चाहे आज है खुशी, आएगा लेने यीशु। जाएंगे हम अपने उस घर, ना गम है जहाँ ना आंसू। हालेलुया स्तुति हो यीशु की, हालेलुया स्तुति हो यीशु की, हालेलुया स्तुति हो यीशु की। पापों से बचाया उसने ही, झूम के मन मेरा गाए रे, झूम के मन मेरा गाए रे, झूम के मन मेरा गाए रे, नया जीवन दिया है हमें। थँक यू लॉर्ड, प्रेज यू जीसस, होसाना जीसस। प्रभू परमेश्वर तुझी स्तुती करत आहोत, तुला गौरव देत आहोत प्रभू परमेश्वरा। आम्ही तुला आनंदाने तुला स्तुतीचं गीत गात आहोत प्रभू परमेश्वरा, कारण तू आमचा प्रभू आहेस, आमचं जिवंत सात प्रभू आहेस। तुला धन्यवाद देत आहोत, तुझी स्तुती करत आहोत। थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस, प्रेज यू जीसस, होसाना जीसस। हालेलुया 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 हालेलुया। प्रभू येशू तू महान आहेस, प्रभू येशू तू महान आहेस। हालेलुया प्रभू येशू तू आभारास पात्र आहेस प्रभू परमेश्वरा। हालेलुया। म्हणूनच प्रभू परमेश्वर आम्ही तुझ्या समोर इथे एकत्रित जमलेला आहोत प्रभू परमेश्वरा। हालेलुया। प्रभू परमेश्वर तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देण्यासाठी एकत्रित जमलेला आहोत प्रभू परमेश्वरा। हालेलुया। खरोखर प्रभू परमेश्वर तू महान आहेस प्रभू परमेश्वरा। आमचा तू उत्तम असा मेंढपाळ आहेस प्रभू परमेश्वरा। हालेलुया। येशू प्रभू परमेश्वर तुझ्या नावामध्ये सामर्थ्य आहे प्रभू परमेश्वरा। या संपूर्ण आकाश व पृथ्वीवर तुझी सत्ता आहे प्रभू परमेश्वरा। म्हणूनच प्रभू परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देत आहोत, तुझी स्तुती करत आहोत प्रभू परमेश्वरा। थँक यू जीसस, प्रेज यू जीसस, होसाना जीसस, हालेलुया लॉर्ड, प्रेज यू लॉर्ड, थँक यू फादर, थँक यू जीसस, ग्लोरी ग्लोरी लॉर्ड, इन द नेम ऑफ द जीसस, थँक यू फादर।
सबसे ऊंचा है यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. आपण टाळ्या वाजवून त्या प्रभूला स्तुती देणार आहोत. त्या प्रभूचं नाव महान आहे, त्याचंच नाव महान आहे. आपण त्याला स्तुती देणार आहोत. थँक्यू लॉर्ड. बीमारी से गरीबी से शाप से है छुड़ाता वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. बीमारी से गरीबी से शाप से है छुड़ाता वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. जिस नाम में है जिंदगी यीशु है वो नाम. जिस नाम में है बंदगी यीशु है वो नाम. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. 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 सबसे ऊंचा है. सबसे ऊंचा है. थँक्यू लॉर्ड. प्रेज यू जीसस. होसाना जीसस. प्रभू परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत, तुझी स्तुती करत आहोत, तुझे आभार मानत आहोत प्रभू परमेश्वरा. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. प्रेज यू जीसस. होसाना जीसस. हालेलुया लॉर्ड. प्रेज यू लॉर्ड. थँक्यू जीसस. प्रेज यू जीसस. होसाना जीसस. आता आपण त्या प्रभूला गौरवानी स्तुतीचा यत्न दिलेला आहे. आता आपण आपले डोळे बंद करून घेऊया. आपले दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवूया. या क्षणी आपण त्याच्या आराधनेमध्ये जाणार आहोत. प्रभू परमेश्वर हा किती महान आहे याचा अनुभव आपण घेत आहोत. त्याच अनुभवामध्ये आपण त्याला आराधना देणार आहोत. तर सर्वप्रथम आपलं सर्वस्व त्या प्रभूला समर्पित करूया. आपलं प्रत्येकाचं जीवन, आपल्या जीवनातील आपल्या प्रत्येक गोष्टी, आपली दुःख, आपले आनंद, आपल्या वेदना, सर्वस्व त्या प्रभूला समर्पित करूया. आपली प्रत्येक कामं आपण त्या प्रभूला समर्पित करूया. आपलं संपूर्ण शरीर त्या प्रभूच्या हाती देऊया आणि त्या प्रभूच्या आपण आराधनेमध्ये जाऊया. आपण परमेश्वरासमोर अगदी रिक्त अंतकरणाने जाणार आहोत, कारण त्या परमेश्वराची कृपा इतकी आहे की आपण त्या कृपेमध्ये अगदी वाहून जाणार आहोत. म्हणूनच या शांततेमध्ये त्या आपण प्रभूला आराधना देत असताना आपलं तन, मन, धन त्या प्रभूकडे लावूया. त्याच्यावर आपला भाव ठेवूया. तो आपल्याला सगळ्या प्रकारच्या गोष्टीतून सोडवणारा प्रभू आहे. सर्व प्रकारच्या छळापासून, उपासमारीपासून, आजारापासून, संकटापासून सोडवणारा असा तो प्रभू आहे. चला आपण त्याला शरण जाऊया, त्याच्या समीप जाऊया, त्याच्यासमोर नतमस्तक होऊया आणि आपण त्याला आपल्या हृदयातून, आपल्या अंतकरणातून आराधना देऊया. रिंदिया रा 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 हो रा बरा 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 शिकता रा 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 शोरा बरा 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 शिकता रा रा.
तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं, तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं। यीशु मसीह हो महिमा तेरी, गाए आसमां, गाए ज़मीन, यीशु मसीह ओ महिमा तेरी, गाए आसमां, गाए ज़मीन, तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं। अंधेरों में तू रोशनी है, तू ही मंजिल तू रास्ता भी है, तू है जहाँ न कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी है। अंधेरों में तू रोशनी है, तू ही मंजिल तू रास्ता भी है, तू है जहाँ न कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी। हालेलुया, 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 तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं। रिंदिया रा 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 हो या रा 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 शिकत रा 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 प्रभू, तुझ्यासारखा या संपूर्ण भूतलावर कोणीच नाही प्रभू परमेश्वरा, फक्त तू आणि तू एकमेव असा प्रभू आहेस, आमचा जिवंत असा तू प्रभू आहेस प्रभू। या क्षणी स्वर्गामध्ये तुझे दिव्य देवदूत तुला आराधना देत आहेत प्रभू, त्यांच्या आराधनेमध्ये आम्ही सामील आहोत प्रभू, कारण या संपूर्ण
सृष्टीवर केवळ तुझाच आणि तुझाच गौरव, स्तुती आणि सन्मानास अधिकार आहे प्रभू. प्रभू परमेश्वरा, तुझे ते दिव्य देवदूत तुला रात्रंदिवस आराधना देत आहेत प्रभू. ते म्हणत आहेत, पवित्र पवित्र पवित्र, जो होता, जो आहे व जो येणार, तो सर्वसमर्थ प्रभुदेव. ते त्यांचं संपूर्ण ऐश्वर्य, त्यांचं सर्वस्व त्या प्रभूच्या चरणाजवळ ठेवतात आणि त्या प्रभूला म्हणतात की हे प्रभू आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार कराव्यास तू केवळ योग्य आहेस प्रभू. खरोखर प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्या समीप आलेलो आहोत प्रभू. त्या दिव्य देवदूतांप्रमाणे आम्ही तुझी आराधना करत आहोत प्रभू. प्रभू परमेश्वरा, हरिणी जशी पाण्यासाठी तळमळत असते तशा प्रकारे आमचा जीवसुद्धा तुझ्यासाठी या क्षणी तळमळत आहे प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा, तुझ्या मिलनाची आम्ही वाट पाहत आहोत प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा, या आराधनेद्वारे आम्ही तुझ्याजवळ येत आहोत प्रभू परमेश्वरा. आमच्या आराधना तू स्वीकारून घे प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वर, तूच एकमेव आमच्या हृदयातील आमची आशा आहेस प्रभू परमेश्वरा. तुला पाहण्यासाठी आमचा आत्मा उत्सुक आहे प्रभू परमेश्वरा. म्हणूनच प्रभू परमेश्वर, आम्ही तुला आराधना देत आहोत प्रभू परमेश्वरा. हो राबा 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 रश्यकता रा 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 शो राबा 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 रा धरी धरे धरे शकता रा 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 शो राबा राबा रा धरी धरे शकता रा 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 रा. So my soul longeth after thee. You alone are my heart's desire, and I long to worship thee. You alone are my strength, my shield. To you spirit yield. You alone are my heart's desire, and I long to worship thee. You're my friend and you are my brother, even though you are a thief. I love you more than any other, so much more than anything. You alone are my strength, my shield. To you alone may my spirit yield. You alone are my heart's desire, and I long to worship thee. I want you more than gold or silver, only you can satisfy. You alone are the real joy giver and the apple of my eye. You alone are my strength, my shield. To you alone may
You alone are my heart's desire, and I long to worship Thee. आपण त्या शांततेमध्येच आहोत. प्रभूचा आपण जवळून अनुभव घेत आहोत. तू जिवंत प्रभू या क्षणी आपणा प्रत्येकाबरोबर बसलेला आहे. जसा प्रियकर आपल्या प्रियसीला भेटतो तशा प्रकारे त्याचं आणि आपलं मिलन झालेलं आहे. तो आपल्यावर खूप प्रेम करत आहे. जगातील सर्व सुखापेक्षा, सोन्या नाण्यापेक्षा प्रभू आपल्यावर खूप प्रेम करत आहे. या आराधनेमध्ये तो आपल्या संगाती बसलेला आहे. त्याच्या प्रेमाचा, त्याच्या करुणेचा आपण अनुभव घेऊया. आपण शांत राहूया आणि त्या परमेश्वराचा अनुभव घेऊया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. तर आपण प्रभूची शांती देऊया. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रार्थनेद्वारे आपण आपलं जे देवाचं जे नातं आहे आणि देवामधील जो आपला संवाद आहे तो आपण अधिकाधिक दृढ करू शकतो. गेल्या 2 मंगळवारच्या प्रार्थनेमध्ये आपण अब्राहमाची प्रार्थना आणि याकोबाची प्रार्थना यावरती मनन चिंतन केलेलं आहे. आज आपण सर्वजण मोशेची प्रार्थना यावरती चिंतन करणार आहोत. प्रिय बंधू आणि भगिनीनो, देवातील आपला संवाद, देवाशी आपला संवाद आणि त्याचं नातं दृढ करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रार्थनेचा अवलंब करीत असतो. ज्या प्रकारे आपण काही लोक रोजरीची प्रार्थना करतात, काही लोक मनन चिंतनाची प्रार्थना करतात, काही लोक आपल्या शब्दाद्वारे देवाला विनवित असतात. मिसा बलिदान ही सर्वात मोठी प्रार्थना आहे की ज्याद्वारे आपण येशू ख्रिस्तामध्ये समरूप होतो. आणि अगदी शेवटची प्रार्थना ती म्हणजे मध्यस्थीची प्रार्थना किंवा इंटरसेसरी प्रेयर, की ज्याद्वारे आपण इतरांसाठी प्रार्थना करतो. आज आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेवरती विशेष चिंतन करणार आहोत. मोशे हा इजिप्तमध्ये होता आणि इजिप्तमध्ये त्याला फारो राजानं खूप अशी मोठी जबाबदारी त्याच्यावरती दिलेली होती. अन्नधान्य सर्व लोकांना पुरवायचं हे एक जबाबदारी त्याच्यावर असताना इजिप्तमध्ये त्यानं पाहिलं होतं की कशा प्रकारे ही फारोची जे सैन्य होते हे इस्रायल लोकांचा छळ करत आहेत. एक तळमळ, एक प्रेम त्याच्या हृदयात त्या इस्रायली लोकांसाठी त्याच्या मनामध्ये होतं. आणि एक दिवस मोशे पाहतो की इजिप्शियन एका इस्रायली व्यक्तीला मारहाण करीत होता. तेव्हा त्याचं जे प्रेम होतं ते उफाळून आलं आणि त्यासाठी त्यानं जी ती व्यक्ती इजिप्शियन व्यक्ती होती त्याला ठार मारलं. प्रिय बंधू बहिणीनो, हा न्याय नव्हता तर एक हिंसा होती. आणि हे जेव्हा मोशेला समजलं
तेव्हा मोशे इजिप्तमधून पळून गेला आणि मिद्यान या प्रांतामध्ये राहू लागला. मिद्यान प्रांतामध्ये राहत असताना तो आपलं सर्व काही गमावून बसला. जो अधिकार त्याला इजिप्तमध्ये मिळालेला होता ते सर्व काही तो गमावून बसला आणि एक फरारी म्हणून तिथं तो जीवन जगू लागला. आणि त्या मिद्यानाच्या त्या वाळवंटाच्या शांततेमध्ये परमेश्वर त्याला पाचारण करतो. मोशे हा परमेश्वर आणि इस्रायल लोक ह्यांच्यामधील एक महत्त्वाचा मध्यस्थ बनतो. मध्यस्थ म्हणून जीवन जगत असताना त्याला जी परमेश्वराने जबाबदारी दिलेली होती ती जबाबदारी अगदी तो चांगल्या प्रकारे पार पाडतो. लोकाप्रती त्याची जी जबाबदारी होती ती म्हणजे तो नेहमी लोकांच्या संपर्कात होता. त्यांना कधीही त्यानं टाकून दिलं नाही. तो नेहमी लोकांमध्ये मिसळत होता. जेव्हा जेव्हा या इस्रायल लोकांनी परमेश्वराविरुद्ध कुरकुर केली, पाप केलं, तेव्हा तेव्हा त्याला त्या लोकांची दया येई. आणि मग तो पुन्हा एकदा आपल्या लोकांना सांगत असते की पहा, परमेश्वरानं तुमच्यावर कसे उपकार केलेले आहेत. तुमचा इतिहास काय होता, तुम्ही इजिप्त देशामध्ये कसे गुलामगिरीमध्ये राहिला होतात आणि परमेश्वरानं तुम्हाला कसं बाहेर काढलेलं आहे याविषयी तो त्यांना नेहमी सांगत असते की जेणेकरून ही लोक पुन्हा एकदा देवाकडे वळतील. लोकांशी चांगला संपर्क असताना तो देवाला कधीही विसरला नाही. परमेश्वराशी त्याचं जे नातं होतं ते सदैव त्यानं दृढ ठेवलं. तो देवाशी नेहमी एकनिष्ठ राहिला. आणि म्हणूनच गणना ह्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की मोशे हा पृथ्वीवरील सर्व व्यक्तीमध्ये नम्र व्यक्ती होता किंवा त्याला नम्र व्यक्ती म्हणून गणलं गेलेलं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मोशेची परमेश्वरावरील किंवा परमेश्वरापुढील नम्रता आणि लोकांवरील प्रेम यावरून मोशेला मध्यस्थीची प्रार्थना ही अधिक शोभून दिसते. त्याची परमेश्वरावरील श्रद्धा ही त्याचं लोकावरील त्याचं जे पितृत्वाचं प्रेम होतं हे अधिकाधिक फुलून येतं किंवा त्याची आपल्याला जाणीव होते. प्रिय बंधू आणि भगिनीनो, जुन्या करारात आपण जर पाहिलं तर मोशेचे हे हात आहेत ते नेहमी उंचावलेले हात आहेत की ज्याद्वारे तो आपल्या लोकांसाठी नेहमी प्रार्थना करतो, तो मध्यस्थ होतो. स्वर्ग आणि पृथ्वी यामधील तो दुवा होतो आणि आपल्या लोकांना तो नेहमी देवाकडे वळवतो. मोशे हा कधीही लोकांपासून पळत नाही, तर जी जबाबदारी त्याला दिलेली आहे ती जबाबदारी तो अचूकपणे बजावतो. जेव्हा जेव्हा इस्रायल लोकांनी पाप केलं, देवाविरुद्ध कुरकुर केली, तेव्हा तो सांगत नाही की ही लोक अशीच आहेत, ही लोक पापच करणार आहेत, ही लोक आता कधीही सुधारणार नाहीत, असं त्यांनी कधीही केलं नाही. तर हे देवा, ही तुझी लोक आहेत, ही माझी लोक आहेत. ही जी आरोळी होती ही आरोळी त्यांनी नेहमी आपल्या जीवनात ठेवली आणि ह्याद्वारे तो आपल्या सर्व लोकांना वचनभूमीकडे नेतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला जर आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये भरभराट करायची असेल तर मध्यस्थीची प्रार्थना ही एक उत्तम प्रार्थना आहे. मध्यस्थी करणारी लोक
ही कधीही कोणाचा धिक्कार करत नाहीत, तर प्रेमामध्ये सर्व देवाला अर्पण करत असतात. येशू ख्रिस्त हा आपला देवपिता आणि आपल्यामधील एक मध्यस्थ झाला. त्याचप्रमाणे मोशेच्या उदाहरणाद्वारे आपल्या सर्वांना मध्यस्थ म्हणून जे पाचारण आहे ते पाचारण जगण्यास परमेश्वर आपल्याला आमंत्रण करत असतो. मध्यस्थीच्या प्रार्थनेचे भरपूर असे फायदे आहेत. ते फायदे आता आपण पाहणार आहोत. पहिली गोष्ट ती म्हणजे ही प्रार्थना आपण सर्व जगासाठी करू शकतो. विशेषतः जी लोक पापी आहेत, ज्यांच्या हातून चूक झालेली आहेत, अनेक लोक आहेत जी भ्रष्टाचारी आहेत, त्याचप्रमाणे जी लोक की ज्यांच्यासाठी कोणी प्रार्थना करणारं नाही, अशा ह्या लोकांसाठी आपण ही मध्यस्थीची प्रार्थना करू शकतो. ही जी मध्यस्थीची प्रार्थना आहे, ही प्रार्थना आपल्या मनामध्ये एक नवीन भावना तयार करते की जी लोक पापी आहेत, समाजाने सोडून दिलेली आहेत, ही लोकसुद्धा देवाची मुलं आहेत आणि परमेश्वर त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवू शकतो. हा एक नवीन विश्वास मध्यस्थीची प्रार्थना आपल्याला देते. दुसरा फायदा तो म्हणजे या मध्यस्थीच्या प्रार्थनेद्वारे परमेश्वर आपल्याला परोपकारी बनवतो. आपला जो विश्वास आहे, आपला जी आशा आहे, इतरांवरचे जे प्रेम आहे ते अधिकाधिक दृढ करत असतो. तिसरी गोष्ट म्हणजे प्रिय बंधुभगिनींनो, मध्यस्थीची प्रार्थना आपल्याला विशेषतः आपले जे शत्रू आहेत किंवा ज्यांनी आपल्या विरुद्ध वाईट कृत्य केलेले आहेत, ह्यांच्यासाठी प्रार्थना करणं खूप कठीण असतं. परंतु ही जी मध्यस्थीची प्रार्थना आहे, ही मध्यस्थीची प्रार्थना आपल्याला त्यांच्यासाठी जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपल्या मनामध्ये कुठेतरी हळूहळू प्रेम निर्माण होते आणि ह्याद्वारे परमेश्वर हळूहळू आपल्याला आपल्या आध्यात्मिकतेमध्ये परिपूर्ण करतो. आणि चौथा फायदा आहे तो म्हणजे या प्रार्थनेद्वारे माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आपण आपल्या कुटुंबात, शेजोळामध्ये, आपल्या गावामध्ये मध्यस्थ होऊ शकतो. जिथे भांडणं आहेत, वादविवाद आहेत, तिथे आपण मध्यस्थीची भूमिका मांडून लोकांमध्ये आपण समझोता निर्माण करू शकतो, त्यांना एकत्र आणू शकतो. असं सांगितलेलं आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी मिळालेल्या आहेत त्या आपोआप मिळालेल्या नाही आहेत, तर कोणीतरी कुठेतरी आपल्यासाठी मध्यस्थी केलेली आहे आणि म्हणून ती आपल्याला मिळालेली आहे. त्याचप्रमाणे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण जेव्हा मध्यस्थी करतो इतर व्यक्तींसाठी, तेव्हा तेव्हा परमेश्वर कुठेतरी कोणाला तरी मदत करत असतो, त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पुरवत असतो आणि ह्याद्वारे आपल्या जी श्रद्धा आहे, आपला जो विश्वास आहे तो अधिकाधिक भक्कम करतो. काही वेळेला आपल्याला याची जाणीव असते, काही वेळेला आपल्याला याची जाणीव नसते. तर प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण सर्वजण या प्रार्थनेमध्ये मध्यस्थीच्या प्रार्थनेवर चिंतन केलेलं आहे. अधिकाधिक लोकांसाठी आपण मध्यस्थी करून आपली जी लोक आहेत आणि आपण स्वतः आपण देवाकडे वळावेत आणि हे जे पाचारण परमेश्वरानं आपल्याला केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला नेहमी टिकून राहता यावं म्हणून या प्रार्थनेत आपण परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करूया. आमेन.
तुला भक्तीने लपलेल्या देवा, या रोटीच्या रूपा आहेस लपलेल्या, माझी सर्व काळी मी तुला देतो, काठी लक्ष लावून आनंदित होतो, दृष्टी साता जीवेश तू कळत नाही, परंतु फक्त ऐकून जाणीतो आम्ही, सत्यमानी शब्द देव पुत्राचे, का की त्या सत्याहून नाहीचाच दुसरे. आमेन. वसई व भारतासाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या प्रधानची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा हो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्याचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी, म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात कामकऱ्यांस पाठवून दे आणि त्यांनी तुझ्यावर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे, म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये होवो आणि तो आनंदानं स्वीकारला जावो. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा प्रभू, ज्याला तू पाठवलेस त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आमचे स्वामिनी भारताच्या सहाय्याने आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर, संत गोन्झालो ग्रासिया, आमच्या धर्मप्रांताच्या आश्रयदात्यांनो, आम्हासाठी विनंती करा. बाळ येशूच्या संत तेरेजा धर्मप्रसाराच्या सहाय्याने आम्हासाठी विनंती कर. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. भक्ती भावे चला करूया भाकरवासी ख्रिस्ताला. पूर्ण नवीन तव उपासनाही अंत जुन्याचा हो झाला.
केवळ श्रद्धेला गोचर केवळ श्रद्धेला सर्वशक्तिमय पिता सनातन नंदन त्याचा प्रभु अमुचा उभयापासून या प्रसवे जो तो शुद्धात्मा ईशमुचा मंगलमावे स्तवोदयाला करूया वंदन त्रैक्याला करूया वंदन त्रैक्याला जय 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 ईशाला गाऊ त्याच्या स्तवनाला स्वर्गातील भाकर तू त्यांना दिलीस ती सर्व गोडीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक साक्रमेंतात आपले दुःख आणि मरण ह्यांचे आम्हासाठी स्मरण ठेविले आहे. म्हणून आम्ही तुझे शरीर व रक्त ह्यांच्या पवित्र रहस्यांचा आदर करावा आणि तुझ्या तारणदायी कृपेचा लाभ घ्यावा असे आम्हाला वरदान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुयुग जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्यात द्वारे करतो. आमेन. धन्यवाद. देव धन्य असो, देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. वेदीवरील अतिपवित्र साक्रमेंतात येशू धन्य असो. वेदीवरील अतिपवित्र साक्रामेंतात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूता आणि संता करवी धन्य असो. देव आपल्या दूतावर संता करवी धन्य असो. श्री भगवान त्याचा करूया जय जयकार. श्री भगवान त्याचा करूया जय जयकार.
पासून तारी जगाला केवळ नामोच्चार श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार जय जय जयकार जय जयकार जय जयकार देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. क्षमा करीतो, करुणा कृपेची दृष्टी करीतो. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची दृष्टी करीतो. सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जगवतो, दिवस रात्र आम्हाला जगवतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. आपण प्रभूची शांती एकमेकांना देऊया. पीस बी विथ यू.